विठोबार घुमाली विठोबार घुमाली विठोबार घुमाली विठोबार घुमाली विठोबार
अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढी तोरणया करती गाथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे चंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पिठे तटे भीमरथ्या वरी पुंडरीकाय दातु मुनींद्र समगत तिष्ठांत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हे पांडुरंग
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उतारा देवा निवृत्ती उतारा देवा निवृत्ती उतारा देवा निवृत्ती उतारा देवा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकारण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हे दुःख भंजन मारुती हे दुःख भंजन मारुती पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. प्रस्तुत प्रसंगी वक्त्याने थोडासा अल्पहार देणं गरजेचं असतं आणि म्हणून आज ज्या प्रसंगासाठी आपण इथं आलात हे आज अखंड हरिनाम सप्ताह गेले 36 वर्षापासून 35 वर्षापासून 35 वर्षे पुढच्या वर्षी 36 होते म्हणजे 3 तप तुमचे पूर्ण होते. केंद्रे बाबांनी सुरू करून दिलेला हा सप्ताह आहे बरोबर. आणि ही परंपरा गाव ग्रामस्थ तुम्ही आम्ही सगळ्यांनी पुढे नेली.
सत्याचे मार्गदर्शक, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने चाललाय असे महाराज, मला कीर्तनाला साथ देणारे लक्ष्मण महाराज असतील, जालिंदर महाराज असतील, वारकरी शिक्षण संस्थेतले सगळेच, भविष्यातल्या यांच्या तारखा मिळायच्या नाहीत असे सगळे उंचीचे महाराज, गावातले सुद्धा टाळकरी इथं उभे, दोन्ही मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक. अभिनय डिटेल करतात तुम्ही, काय असू. मी गजामामाला म्हणलं, अहो मी यूट्यूब घेऊन येतोय, मी हार्मोनियम वादक सुद्धा आणतो, माझ्याकडे पीठ इथे आणली तर काळजी करू नका. मी थोडासा का असं आहे, मला बांध उरण्याने करलंय की मी दुसऱ्याच्या वावरात जाऊन उभा राहतो टेप धरून. म्हणलं मी माझं सगळं घेतो मोज्यात, ती सगळं म्हणलं इथं सगळं आहे. मग माझ्याकडून गोळ होतो मग तशाने. आणि मग काय असत ना. चला, साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. तुम्ही जेबिलची सिस्टीम आहे, आवाज चांगला येतोय आणि दऱ्या खोऱ्यातलं छत्रपतींसारखं मावळे आहे तिथं आणि एकदम आनंदाचं वातावरण आहे. आता पाऊस नाही म्हणून हिरवं नाही, पण इथं खरं तर काल्याचं कीर्तन पानकड्यात व्हायला पाहिजे आणि त्याचं सगळं डोंगर ती अशी सुटी घ्यायला. छोटी संख्या असेल पण भावना इतकी की रोज संध्याकाळी जेवणाच्या पंक्ती देणारे दानसूर सुद्धा इथं एवढे मोठे आहेत. मी सगळ्याचा नाम उल्लेख करावा असं नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कुणाचं योगदान आहे ते माहिती आहे. आम्हा तुम्ही मला तारीख दिली म्हणजे कोणतरी कोणाला एक जण तारीख देतो म्हणजे तोच माणूस अख्खा सप्ताह करतो असं बी नसतं. काहीचं नाव घेतलं आणि काहीचं नाही घेतलं म्हणजे त्याच्यात परिणाम होतो. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्याच्या आधाराने मला जी तारीख दिली आणि आपण सगळ्यांच्यामुळं मला इथं येण्याचं जो मला भाग्य मिळालं, अशा सगळ्या वारकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या माता भगिनींच्या पुढं मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. विठ्ठला खरं तर आज काल्याचं कीर्तन म्हणजे ह्याला काहीतरी बंधन आहेत. कालच्या रात्रीपर्यंत जे कीर्तन होते काही मुद्दे मांडले कुणीकडं घुसले तरी चालतं, पण आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, देले देले गोमुनी, देले देले गोमुनी, देले देले गोमुनी, उच्चारावे, देले देले गोमुनी, देले देले गोमुनी, देले देले गोमुनी, हे चरित्र ते उच्चारावे, देले देले गोमुनी, देले देले चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. खरं तर ही चरित्र आज भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचंच आजचं चरित्र असतं. म्हणजे श्रीराम प्रभूचा आचार करावा आणि कृष्ण भगवंताचा उच्चार करावा आणि याच्या पलीकडं आज कुणाला जाता येत नाही. काल्याचं कीर्तन म्हणजे काय, आता पाऊस पडला आणि तो पाऊस पडल्याच्या नंतर हे पाणी कुठं जाणार, वड्याला, आणि वड्याचं पाणी आणि नदीचं पाणी आणि समुद्रात गेल्या परत कुठं जाईन पाणी, शेवट झाला तिथं. तसं आता कमने गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक, अवघ्या झाल्यावर मी एक, तू कमने गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी अवघ्या म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं गंगा आता एकदा समुद्राला सागराला मिळाली, संपलं, विषय संपला. तसं आता तुम्हाला दुपारच्या नंतर करमायचं नाही. तुम्ही 5 वाजता चक्कर मारायला आले नाही इथं मग त्यांना आपण 8 दिवस इथंच होतो का दुसरीकडे होतो. ह्यो काला म्हणजे सगळ्यांनी एकामेकाचं सगळं विसरून
सगळ्यांनी एकत्र येऊन मतभेद थोडीफार आलेले मनामध्ये एकामेकाविषयीची नाराजी ह्या माध्यमातून आपण एकत्र येतो, एकामेकाचं दर्शन घेतो, एकामेकाला जीव घालतो, पाणी आणून देतो, कोण पंतरवळ्या उचलितं. आणि म्हणून हा काला सगळे एकत्र येऊन केल्याच्या नंतर थोडंफार मनामध्ये जे साचलंय ते कमी होऊन जातं आणि एक आनंदाचं वातावरण होतं. आणि तेच वातावरण आज आपल्या गावामध्ये काळावर मात करणारे काळ भैरवनाथ महाराज, हनुमंतराया आणि पांडुरंगाच्या ह्या पवित्र भूमीमध्ये ह्यो काल्याचा कार्यक्रम आज होतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे काल्याचं कीर्तन मला आज करण्याची संधी मिळाली. आणि तुमच्यासारखे एक महाराष्ट्र लेवलचे गायक, मृदंगाचार्य ही साथ संगतीला आपण उभा आहेत. आमचे यूट्यूबचे मालक होले महाराज हे सुद्धा माझ्या आधी गाडी घेऊन 4 चाकी 2 जण म्हणले आम्ही सगळं रेडी आहेत, तुम्ही कुठे आहेत? म्हणलं आम्ही सुद्धा आलेलो आहेत, काळजी करू नका, पंचपदीला सुरुवात करा. आता आपण वेळेमध्ये हे कीर्तन संपवणार आहेत, अशी काही काळजी करू नका. आता कांद्याचे दिवस आहेत, सुगीचे दिवस आहेत, संध्याकाळचं जमतंय जराशी थोडाफार उशीर झाला, पण कामाच्या दिवसामध्ये उशीर करून चालणार नाही. विठ्ठला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बघा आता तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलोत. मुलाचं जर लग्न करायचं म्हणलं तर कशी तयारी करावं लागते, मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर कशी तयारी करावं लागते. आणि बहिणीचं जर एखादा सदन भाऊ असला, त्याचं नाव मोठं असलं तर त्याची सुद्धा तयारी वेगळीच अशी असते. अशी कंसाची बहीण, कंसाच्या बहिणीचं लग्न, बहीण उपवर झाली म्हणून सोयरिकी इकडं तिकडं पाहुणे बघायला लागले. पण देवकी माता उपवर झाल्याच्या नंतर घरामध्ये विचार चालू झाला, ही चांगल्याच्या घरात दिली पाहिजे. आणि मग कंस म्हणू लागला, रे माझा बालपणाचा मित्र आहे, हुशार आहे, विद्वान आहे, गुणवान आहे, आणि जर तिथं सोयरीक झाली तर माझ्या बहिणीचं आयुष्याचं भलं होऊन जाईल. आता साधा माणूस सरपंच झाला तर किती पत्रिका कुठं कुठं निघून देतो, आमदार आले पाहिजेत, खासदार आले पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य आले पाहिजेत, गावातल्या सगळ्या भावक्या आले पाहिजेत, आमचे पाहुणे मेवणे सगळे आले पाहिजे. महाराज तुम्ही सुद्धा या बरं का, दरवर्षी येतात सप्त्याला, आमच्या तिथीचं लग्न या. असं सगळं सरपंच असलेला माणूस सगळ्याला भेटून सांगतो. आणि जर सभापती असेल तर तो किती जणाला सांगन, आमदार असेल तर किती जणाला सांगन, मुख्यमंत्री असला तर काय करीन, अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगन, पंतप्रधानाला सुद्धा बोलीन. तसा योग कंस काय बारीक होता का? कंसाने एवढी मोठी लग्नाची तयारी केली, एवढा मोठं स्टेज. तसं महाराष्ट्रात पुण्या जिल्ह्यातच स्टेज आणि लग्न बघायला मिळतात बरं का. इथं कंस सुद्धा लाजन कधी कधी असे लग्न इथं पुणे जिल्ह्यातली. ती महिनाभर आधीच ती टक्चर बघितल्यावर लक्ष देतं काय चाललाय कार्यक्रम. तर पुणे जिल्ह्यात लग्नाचं काय सांगायची गरज. मग याच्याही पलीकडच्या कंसाची तयारी झाली. कुणीकडे मोठे पाहुणे बसणार, महाराज मंडळी कुठं बसणार, माता भगिनी कुठं बसणार, ऑर्केस्ट्रा कुठं, गायनाचार्य कुठं, मृदंगाचार्य कुठं, ही सगळी व्यवस्था, 56 पदार्थ जेवणाचे. आणि मग तशी तयारी झाली. लग्नाची वेळ जवळ आली, लग्न झालं बी आणि परण्याची तयारी झाली, त्या वरात निघाली. आणि वरातीमध्ये असा आनंद. आता आपली वरात काढायची जर म्हणलं तर आपल्याला सुद्धा डीजेची आदल्या दिवशी तयारी करावं लागते. पण याच्यात नाचते कोण त्यांचा आधी संपर्क करावा लागतो. बरं ते कशामुळे नाचते त्याची बी व्यवस्था करावं लागते. आणि मग ती तयारी, आता कंसाचं सैन्य त्याच यादीतलं होतं, कमी काही नव्हतं. आता बघा हे लग्नाने तवा कंसापासून सुरू झालाय ना हो कार्यक्रम, आजपर्यंत चाललाय. कोणी महाराज माघारी घ्यायला तयार. तुम्ही लग्नात 12:30चं टायमिंग द्या, 10 पोरं 1:30 वाजित येत. आमदार या नाही तर खासदार नाही, त्याचा बाप येऊन बसा. ती 10 जण सगळेजण रुमालानी पंख्यानी घामा घुम होतात, पण ती 10 जण काय येऊन किंवा कंसाच्या लग्नातली ती राहिलेले पाहुणे रावळ्याची टोळी ना, ती आजू काय प्रत्येक गावात. आणि मग त्यो नवरदेव
त्याला बी म्हणते टोपण 2 टोपण गेला का रोजच घेतो तो. आणि लग्न आहे माझा, आम्ही काढाने उभा राहतो, तू काळजी करू नको. कधी कधी नवरदेवाला सुद्धा म्हणतात मित्र आहे तू, त्यो बी नाचला पाहिजे. त्यो बेफान होऊन नाचवतोय, येडा होणी तो फेटा पडून जातोय, तो टोप खाली पडतोय, त्यो उड्या हाणतोय, त्याला धराय 2-3 जण. इकडं सगळे माणसं घामाघूम होते, पण 10 पोरं ते लग्नाला काय येऊन देत नाईट टाईमशीर. अशी अवस्था आज. आणि म्हणून हे कुठंतरी आपला मुलगा काय करतो ही प्रत्येकाने सांगण्याची आज गरज आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आता आपले म्हणतात पोराचं लग्न जमाना काय करावा. पोरगा आख्या पाहुण्या रावल्याला नजर पडतोय, घामाघूम झालाय, चालता येईना, कसं करायचं. एक तर कांद्यापेक्षा बाजार पडलेत नवरदेवाचे, आणि त्याच्यात आपला गडी एकटाच डीजेला अडवाई. त्याच्या बहीण म्हणते अरे दे तुझ्याकडे पोरगी बाबा, तो नाही दिली तर कोण देईन. अरे म्हणला मी देईन, पण ते माझा थोरला गडी लागणार आला तर तुझा पोरगा तर बेफाम कपडे काढून नाचत होता. अरे म्हणली ती पोरा स्वराने दुसऱ्याने ओढले असते. म्हणला जत्राला येते त्याचे मित्र, ती माझा थोरला गडी कारभार येते पगत येन. मग जत्राला जेवून गावात आले तर जत्रामध्ये कोणचा कार्यक्रम असतो सांगा सांगा? तमाशा. आता तमाशात हे जाऊन बघितले तर त्यो लग्नातला जेव गडी होता तर तमाशा सगळ्यात पुढं शर्ट काढूनच नाचतोय. अरे म्हणले याच्या बापाला सांगितलं पाहिजे पोरग जरा येडवणी झालंय. म्हणले बाप कुठे, तर बापाने बनेल सुद्धा अंगावर नव्हतं ठेवलं, तो त्याच्या मागं नाच. आणि म्हणले ही गावापासून म्हणले दर जत्रात एवढे 7-8 जण आमच्या गावाचं वाटोळं करतात, दुसरे कुणी नाही. आम्ही पुण्याहून मुंबईहून बाहेरचे येतात, बिचारे वरागणी देतात आणि इथंच असतात, गावात कधीच नसतात. पण छबिन्यात येते, तमाशात येते आणि सगळ्या गावाचा रौंदाळा करून एवढ्याच गाडीत दुसरे ना इथं. मग आता अशा गाड्यांना दुसरं कुणी नीट करणार नाही, प्रत्येक घरच्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे लग्न चांगले होते. असं कंसाने भारी लग्न केलं, आनंद झाला कंसाला. आता माझ्या बहिणीचं एवढं लग्न झालं, एवढे मोठे माणसं आले, मंत्री आले, पंतप्रधान आले, राजा आले, सांप्रदायिक क्षेत्रातले आले, कलाकार आले, सिनी सृष्टीतले आले. एवढं भयानक मोठं लग्न, सगळी वाहवा त्या लग्नाची झाली. आणि ती वरात निघाली आणि वराती चालत असताना तो सारथीच होता. आकाशवाणी झाली आणि सांगितलं कंसा आज तुला लय आनंद झाला रे, पण ह्या तुझ्या बहिणीच्या पोटी जो 8वा जन्माला येईल हा तुझा वध करीन, वध करीन. असं झाल्याच्या नंतर एवढा आनंदी झालेला कंस एका मिनिटामध्ये डोकं फिरलं. माणसाचं प्रेम कुठपर्यंत आहे? आपल्याला जळ पोचत नाही तोपर्यंत माणसाचं प्रेम असतं. पण आपलाच जर जीव जायचं दिसलं तर त्यावेळेस तो माणूस कुणाचा जीव घ्यायला तयार होईल, पण स्वतःचा जीव जाऊन देणार नाही. तुम्ही म्हणता कसं? 2 वर्ष झाला कोरोना झालेला. किती वर्ष तुमचं एकामेकावर किती प्रेम आहे? आता जेवणाच्या टायमाला एखादा फोन येतो, कुठे तुम्ही? आम्हाला जेवायचं तुमच्यासाठी थांबलोय. आणि त्याच गाड्याला कोरोना झाला. रोज फोन करून जवळ घेणार आहे, इथं नाही इथं नाही, त्या गुरांचा गोठा तिकडं जा तिकडं जा. लांबून कुत्री आणि बाकर त्या गाड्याला. आयुष्यभर कधी सप्त्यात आला नाही, कीर्तनात आला नाही, वारीत गेला नाही, रातून दिवस प्रपंच मुलाबाळासाठी केला. आणि त्याला कोरोना झाल्याच्या नंतर त्याला घरात सुद्धा कुणी बांधलेल्या घरात, त्यांनी बांधलेल्या घरात येऊन दिलं नाही. त्याला कुठं? गोठ्यात. बाकर जवळ देऊन द्यायची नाही, लांब काठीला गुतून. पाण्याची बाटली. आणि ते म्हणायचं यांच्यासाठी रातून दिवस केले, जवळ सुद्धा कोणी येईना. एखादी माऊली म्हणायची आमच्या त्यांच्याशिवाय पान ढळत नाही. आणि मला ते माणूस कुठं गेला मुक्काम केला तरी मला करमत. पती हा परमेश्वर. जेव्हा त्या पतीला कोरोना झाला तर ती पतीची पत्नी 3 कास राहून. ही अवस्था कुणाचं किती प्रेम आहे ही तुम्ही 2 वर्षापूर्वी बघितलंय. बाबांनो, तुमच्या संग ही मायाजाळ सत्ता संपत्ती संघ येणार नाही तर काय येईल संघ? शेना महाराज म्हणले घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापा
मग तुमच्या संघ फक्त नाम संघ येईन, तुमचे पैसे अडका धन दौलत काही संघ येणार नाही. मुखाने घेतलेलं नाम आणि हाताने वाजवलेली टाळी हे तुमच्या बरोबर येईन असं शेना महाराज म्हणलेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रपंच हे करावं लागणार. मुलाबाळासाठी नातासाठी लग्न कार्य सुख दुःख बाळातपण ही आपली जबाबदारी आहे. पण इतकं बी त्याच्यात गुंतू नका की काल्याच्या दिवशी किती वाजता संपन रे कीर्तन, 10:30ला चालू झालंय, मग 12:30ला संपन काय, मला 5 मिनिटं आधी कळव आला असत लिंबा खाली तिकडे जेवायला बसणार पहिल्या पंक्तीत. असं बी करू नका या रे या. अरे हे तुमच्या संघ येईन. वारीत जा, प्रवचनात जा, कीर्तनात जा. हाताने टाळी वाजवली तर तुमच्या कर्मरेषा बदलण्याची ताकद कीर्तनामध्ये आहे आणि ह्या चिंतनामध्ये आहे. तुमचं प्रारब्ध बदलू शकतं हे फक्त ह्या नामामध्ये ताकद आहे. या लहान थोर मोठे सगळेजण आणि तसे आता आज इथं लहान थोर सगळेच आलेले आहेत. इथं माझ्या मनात कुठली शंका नाही. आणि म्हणून हा सोहळा जसा आहे तसा लग्नाचा सोहळा कंसाच्या बहिणीचा चालून आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याच्या नंतर बेचैन झाला आणि एका क्षणामध्ये विचार केला आणि हातामध्ये खडग घेतलं आणि काय केलं, ठेवणी खडग महाराया बहिणीला माराय धावला. नुसतं नव्हे डायरेक्ट मारूनच टाकण्याचा निर्णय घेतला. पण वसुदेवानी डायरेक्ट वरची वर हात धरला आणि हात धरला आणि सांगितलं, अरे कंसा ही तुझी बहीण आहे रे आतापर्यंत, पण आता मी तिचा पती आहे आणि माझ्या पत्नीच डोळ्यात देखत अन्याय होतोय. त्या ठिकाणी तिच्या पाठीमाग खंबीर उभा राहण्याची जबाबदारी आता माझी रे कंसा. तुला राग का आला? आठवा तुला मारणार आहे ना होणारा तिचा मुलगा. एक सांगतो कंसा, सगळे 8 लेकरं मी तुझ्या ताब्यात देतो रे, पण आता माझ्या पत्नीला मारू नको, एक स्त्री हत्या करू नको. जशी गो हत्या करू नाही तशी तुला पाप लागन. स्त्री हत्या करू नको. आणि मग त्या ठिकाणी कंसाचा राग कमी केला आणि त्या ठिकाणी ठरलं यांना बंदीखान्यात टाका. आणि बंदीखान्यात टाकल्याच्या नंतर जी मुलं होते ती माझ्यापाशी आणून द्यायचे. ह्यो करारनामा झाला. आणि त्या ठिकाणी तरी कंसाच्या मनातली दुसदुची संपून जाईना. या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि त्या स्वतः परमार्थी क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण संकुलाचे अध्यक्ष आणि गेले 22 वर्षे
केंद्रे महाराजांच्या दिंडीमध्ये आळंदी तर पंढरपूर वाऱ्या करणाऱ्या आमचा अख्खा तालुका त्यांना माता ह्या नजरेने बघतो अशा प्रतिभा वहिनी उर्फाका आणि त्यांच्या मातोश्रीला त्या घेऊन आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करा. आणि त्या इतक्या भाग्यवान आहेत. अशी आई तुकाराम महाराजांनी अभंग लिहून ठेवला, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ही एक तशी आई आमच्या तालुक्यातली. स्वतःला तिकीट मिळालं आमदारकीचं आणि रात्रीचं दादांना सांगितलं मला आता तिकीट टीव्हीला जाहीर झालंय, मला उभा राहायचं नाही. आणि मग माझ्यासारख्या माणसाला सुद्धा बरोबर घेतलं आणि राज्याच्या प्रमुख नेत्यांना फडणवीस साहेबाला भेटून सांगितलं मला तिकीट देऊ नका, माझ्या पतीची मला राहिलेल्या आयुष्यात सेवा करायची. पती हा परमेश्वर आहे आणि सगळ्यात मोठं पद कोणचं असेल तर माझ्या पतीचं पद आहे. मला आमदार व्हायचं नाही, मला खासदार व्हायचं नाही. मग म्हणले काय करायचंय? म्हणले कर्तृत्ववान मुलगा आहे त्याला संधी द्या. आता आम्ही म्हाताऱ्या माणसांनी आशीर्वाद दे नाही. आता आपल्या काही गावात मान हालायला लागली तरी सोसायटीला माझाच पॅनेल आहे, माझं तिथं नाव आहे. आता या बारीने गेल्या बारीने ग्रामपंचायतला बी मी सांगन तसंच होईन, मी जमून नाही देणार. किती बरे आता ऐकायचं तुमचं. काठीवाला तुम्ही मार्ग नाही 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 हा विषय घातला आम्ही त्याच्यात रामकाठीपर्यंतचा पाठ्याने इकलंय पण माघार घेतली का कधी? आपण गावागावात एवढे संघर्ष करतोय पण आमदारकीची सुद्धा संधी नको म्हणणारी एक माऊली तुमचीच कन्या ह्या मातीत जन्मलेली अक्का आणि त्यांच्याच बरोबर मी इथं आलोय. बघा माहेरचं कुत्रं जरी आलं तर लय मोठा आनंद वाटतो बरं का. आता माझं कीर्तन माहेरात आहे, डायरेक्ट सकाळच्या पारी क्वांटेड झालं आणि मलाच उलट त्या घेऊन इथं आल्यात. म्हणजे ही सुद्धा आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्यांच्याच बरोबर वारी करता करता मी सुद्धा महाराज झालेलो आहे. केंद्रीय महाराजांच्या वारीत गेलो, वहिनींच्या बरोबर वाऱ्या झाल्या. दादांनी वहिनींनी सांगितलं राजकारण जरी असेल पण शेवटला हेच माणसाला तारू शकतो परमार्थ क्षेत्र. आणि म्हणून गजामामांनी आणि आपले महाराज कोणते ते बडेकर महाराज यांनी सांगितलं तुम्ही सुंदर कीर्तन करू शकता. म्हणलं तुमचा काय परिणाम झाला का? म्हणलं मी वारीत आता चालून कीर्तन करू शकतो. म्हणले अजिबात नाही, तुम्ही काळजी करायची नाही. हे केंद्रे बाबाच्या वारीत येणारे सगळेच मोठे माणसं असते, ते आशीर्वाद असल्याशिवाय कृपा असल्याशिवाय इथं येत नाही त्या वारीला. आणि डोक्यात घातलं ना बघता बघता मी प्रवचन आणि कीर्तन आता सुरू. आता गुजरात आणि बेंगलोर आणि कुणीकडे बी 2-3 राज्यात महाराज. मी आळंदीला गेलो नाही, कुठं गेलो नाही, फक्त संताची कृपा झाली. चांगल्या माणसाचं मार्गदर्शन मिळतं. कधी कधी माणसं संगतीने बिघडत येतात, कधी कधी माणसं संगतीने चांगलं सुद्धा होतं. माझी संगत चांगल्याची होती, त्याचा झालेला हा परिणाम, त्याच्यामुळं आज करतोय काल्याचं कीर्तन. आणि म्हणून कंसानी बंदीखान्यामध्ये टाकले वसुदेवाला आणि देवकी मातेला. दिवसा मागून दिवस झाले आणि पारेकरे कडक पाळा केला. पुत्र प्राप्ती झाली आणि झाल्याच्या नंतर वार्ता एका मिनिटात कंसापर्यंत गेली आणि कंसाला बोलून घेतलं. आणि कंस तिथं आल्याच्या नंतर ते बालक हातावर घेतलं, हातात आणि जवळ घेतलं आणि ती होठ लाल सफरचंद होणी गाल आणि ती कंसाकडे बघून हसलं ना. इतका पापी कंस होता महाराज, पण त्याच्या मनात परिणाम झाला. अहो इरबळ काम करा आणि जर बारकं पोरगं नुसतं अंगावर येऊन पडलं ना, नातू म्हणा मुलगा म्हणा, तर इळाचा सगळा शीन ती बोबड्या भाषेत बोलू द्या. अहो त्यांनी शिव्या जरी दिल्या तरी त्या आवडत्यात. आणि मग बारीक मुलगा कुणाच्या घरी असो दारी असो स्वतःच्या असो त्याचा आनंद वेगळा असतो. ती बालक बघितलं आणि कंसाच्या मनात परिणाम झाला. अरे आठवा मारणारे याने काय केलंय, मारायचं नाही. एवढं चांगलं गोजीरवाणी बाळ, याला मी मारू शकत नाही. आठवाय ना त्यावेळेस बघू, याला जीवदान द्या, जाऊ द्या. पण तिथं लगेच वरच्यांनी घेतली ना महाराज मीटिंग. त्या मीटिंग तेव्हापासून येतात, आता आपण घेतो तर राज्यात ते वेगळ्या आहेत. मीटिंगाची पद्धत पहिल्यापासून आहे. म्हणले ह्यो जरा असा पुण्य करायला गेला तर ह्यो संपायचा नाही. मग म्हणले आता ही आपली झाली मीटिंग, पण कोणचा गाडी तिथं गेल्याच्या नंतर कंसाच्या मनात परिणाम करीन. अरे म्हणले एकच गाडी आपला,
त्या पार्टीत जरी रातचा जाऊन भेटला ना तर ती म्हणतात या 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 काय तुमची गाठ नाही भेट नाही. एकच गाडी आहे म्हणले आपला की तो इकडचा आणि तिकडचा बराबर बॅलन्स ठेवतोय आणि बराबर पिटून देतोय आणि बाहेर निघून जातो पुण्याला. मग म्हणले कोण आहे त्याच्यात? अहो म्हणले त्याला काय मागं पुढं कुणीच नाही, हातात येईन आणि चिपळे येतात फक्त नारायण नारायण म्हणून हिंडत आहे ती. मग म्हणले त्या गाड्याकडे काम द्यावं लागेल, त्याच्याशिवाय ही पर्याय. घेतलं नारद मुनीला बोलून म्हणले मुनीजी आता तुमच्या ही जबाबदारी. म्हणले कोणची? अरे त्या कंस तर त्याला माया आली ती पोरग मारी ना, आणि म्हणलं यांनी जर पाप नाही केलं तर त्याचा शेवट होणार नाही. मग म्हणलं काय करावं लागेल? ही जबाबदारी तुमच्या. त्यांनी ती पोर सकाळी मारायचं तर सोडून दिलं. लगेच तिकडून नारद मुनी नारायण नारायण. कंस म्हणले तुमचे महाराज गाठ नाही भेट नाही, काय तिकडचा सांगावा काय तुम्ही सांगा ना. त्याच्यासाठी आलोय, बोबाट करू नका. बातमी कळाली मला तिकडे. तुम्ही येडे झाले काय? नाही म्हणले तुम्ही जे जे सांगता मी आतापर्यंत कुणाला सांगितलं का? नाही. तुम्ही तिकडचं सांगतात आम्हाला आनंद आहे. आता आम्ही सुद्धा काय करावं ही सांगा. तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या पार्टीचा डोक्यात वेगळा डाव आहे. तुम्ही एक काम केलं तर बरं होईल. म्हणले काय? अहो म्हणले 8वा मारणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8. पण म्हणले इकडून सुरुवात केली तर ह्यो पहिला होईल आणि इकडून केली तर ह्या 8 मधला पहिला का शेवटचं तुम्हाला काय म्हणलं नाही. मग हे सांगायला आलोय, तुमच्या बऱ्यासाठी आलोय बरं का. नाही तर मला गरज नव्हती पण वाईट वाटलं. इतके 5-5 वर्ष तुम्ही सुद्धा सोडीना मवत सोडीना एवढे कार्यक्रम घेता. सप्त्यात एवढी मदत, वाढदिवसाला प्रत्येकाच्या 1000 आणि एवढं करून येडे इतरेच्या ताब्यात जायचं म्हणजे आपल्याला काय पटलं? काय हिताचा माणूस आला तो. अशा बरेच हिताचे माणसं आहेत बरं का. सापड उत्तर नका देऊ पण पगत जागडी प्रेम करणारे माणसं तुमच्या असे बरेच लय येतं प्रत्येक ठिकाणी. मग आलं तिथं आणि मग सांगितलं ना कंसाला. कंसाने ती पोरगा धरलं. माया आल्याला 5 मिनिटापूर्वी माणूस क्रूर झाला आणि ती बालक धरलं आणि आपटून जाग्या मारलं. 1 मारले, 2 मारले, 3 मारले, 4 मारले, 5 मारले, 6 मारले आणि 7वं योगमायिनी रोहिणी मातेच्या उदरामध्ये निहून ठेवलं आणि 8वे भगवंत जन्माला आले. मला सांगा आपल्या नातेवाईकांना नुसतं भावानी बहिणीला एखाद्या ती पडीला नाही बोलिलं साडी घेतली तर आपला किती मोठा रुसवा होतो. आपल्याला लय मोठा नात्यात अंतर. रोजच्या कार्यक्रमात गाठ पडून बोललं नाही तर आपल्याला किती दुःख होतं. थोडा बांध रेटला एखाद्याने तर माणूस फार माणूस संपवण्याच्या एवढं होतं. अरे परखे सोडा, इतर जाती धर्मातले सोडा, स्वतःच्या भावानी स्वतःचे पुत्र पोटी जन्माला आलेले पोटचे गोळे डोळ्यात एकत आईबापाच्या मारिवले याच्यापेक्षा मोठं दुःख कोणचं असतं तुम्ही ध्यानात घ्या ना. आपल्याला किरकोळ काय झालं तर एवढा राग येतो आणि मग बारकाईने जर अभ्यास जर केला तर पोटचे 7 लेकरं 6 लेकरं मारलेत किती मोठं दुःख असन. अति देवाला चुकलं नाही, देवाच्या आईबापाला चुकलं नाही, तुम्हाला झाले आहे. आणि म्हणून हा संप्रदाय सगळ्यात मोठा आहे. मग एवढं दुःख असून सुद्धा सहन केलं आणि 8वा गर्भ वाढत चाललाय देवकी मातेच्या उदरामध्ये. तसं तसं तेज वाढवू लागलं. प्रसंग जवळ आला आणि त्याच ठिकाणी कृष्ण भगवंताचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर फुलांच्या कळी उमलू लागल्या, नद्या तुडुंब वाहू लागल्या, गायी दूध देऊ लागल्या आणि खूप आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली आणि एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. लागलेले ते कुलप गळून पडू लागले आणि भगवंत डायरेक्ट 8 वर्षाचे झाले. आणि त्या ठिकाणी सांगितलं भगवंता याच्यासाठी आम्ही तुमची प्रतीक्षा केली का तुम्ही एवढे मोठे झाले तर आम्ही काय करायचं. मग त्यावेळेस सांगितलं मी लहान होतो पण मला इथे ठेवू नका, पुढं गोकुळा
नंदाच्या घराला मजनी गोकुळाला आणि भगवंताला गोकुळाला न्यायचं ठरलं आणि भगवंताला नेत असताना यमुना नदी तुडुंब भरून चाली, नागासारखी सळसळती अवस्था तिची बघितली. पण बाप काय करू शकतो बघा. बापाला पाणी गुडघ्या इतकं लागलं, कमरा इतकं लागलं, पोटाला लागलं, छातीला, गळ्याला लागलं, दाढीला लागलं. परंतु बापाने निर्धार केला, आता माझे एवढे बाळ मारले ह्या कंसानी, सख्या मेहुण्यानी मारले, याला जर कळालं तर हे सुद्धा बाळ माझं जिवंत राहणार नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या बाळाला आता मी नदी पार करून येईन. आणि मग पाणी धाडीला लागलं, तोंडात गेलं, नाकात, शेवटच्या श्वासापर्यंत मी चालत राहीन, पण माझ्या बाळाला पलीकडे. तर ही पाणी का वाढत होतं? यमुना माता म्हणली, भगवंत चालले तर मी जर दर्शन नाही घेतलं तर माझ्यासारखी पापी मीच. अरे साक्षात भगवंत चाललेत ह्या नदीमधून आणि मला स्पर्श करून चालले, पण माझा स्पर्श त्यांना व्हायना. त्यावेळेस कृष्ण भगवान म्हणले, ही माझ्या म्हाताऱ्याची नाक हाल करायला लागली. पायी काढला, गजामामान कुठं सोडला, ओळखलं, म्हणलं म्हातारा मरण ना. त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि पाणी तसं तसं वसरू लागलं. वसुदेवाने नेलं आणि नंद बाबाच्या घरी ह्या बाळाला ठेवलं आणि यशोदा मातेच्या जवळची ती माया घेतली आणि माघारी आणली. ती माया, आणि इकडं कळालं परत ही आठवण झालंय, कंसाने ती धरली आणि गरगर फिरायला लावली, हातातून निसटली आणि तिने सांगितलं, तुझा मारणारा आता झाला. आता तुझा मारणारा तिथं उपजलाय माझ्या आधी, तुझं वाटूळच आहे. आणि ती आकाशवाणी झाली, ती स्वर्गात निघून गेली. हे बेचैन झाला, पण इकडचा आनंद, इकडं असा आनंद झाला. त्या ठिकाणी नंद बाबाच्या घरी स्वतःची बहीण होती, काय नाव तिचं? सुनंदा. तिने बघितलं, म्हणली वहिनी तर झोपी झाली गेली, ही एवढं सुंदर बाळ जन्माला आलं, तिला कसं माहित नाही. पण म्हणली आता सध्या कुणालाच न सांगता माझ्या भावाला जाऊन आधी सांगितलं, 65 वर्षांनी माझ्या भावाला पुत्र प्राप्ती झाली. मग लाला भो लाला भो लाला भो अशी पळायला लागली, येण्यासारखी गवळण सांगू लागली. गवळ म्हणत गवळ निरा पुत्र झाला येशोदेला. गवळ म्हणत गवळ निरा पुत्र झाला येशोदेला. गवळ निरा पुत्र झाला येशोदेला. गवळ निरा पुत्र झाला येशोदेला. एक धावे एक पुढे वाटी पाच सुंदरले. एक धावी एक पुढे वाटी पाच सुंदरले. वान भरली पाठीला
मग असा आनंद झाला, इतका आनंद झाला. त्या काळामध्ये मोबाईल नव्हतं, इंस्टाग्राम नाही, फेसबुक नाही, ट्विटर नाही, काही नव्हतं, चॅनल नाही. तुम्ही 21व्या शतकातले इतके भाग्यवान आहेत. ह्या बाबाच्या काळात 70ला टी व्ही आली, 75, 74ला, आणि गावात कुणीतरी एक टी व्ही आणली ना, ब्लॅक व्हाईट मुंग्या येणारी, तर अख्खं गाव तिथं जाऊन बसायचं त्या टी व्हीवाल्याच्या. ते एवढीच. आणि त्या काळात रामायण ती चालू होतं, आणि त्याच्यासाठी माणसं बसत. ज्याच्या घरी टी व्ही आहे तो इतका मोठा की आज बांगला आणि इंडीवर फॉर्च्युनरवाला सुद्धा बारीक वाटतो, तो टी व्हीवाला एवढा मोठा वाटायचा. आणि एकाच त्याच्या का कावळा चिमणी जरा ते हांड्रावरती मुंगे आले त्याच्या 2 माणसं. त्याच्या आधी माग काही नाही. तुम्ही इतके भाग्यवान आहेत की आता मोबाईलने तुम्हाला जग जवळ आलं. विश्वामध्ये काय चाललंय ती एक सेकंदात तुम्हाला कळतंय. एवढे भाग्यवान आहेत. तुकाराम महाराज श्रीराम प्रभूच्या काळामध्ये अंगत होते, भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये उद्धव होते, आणि पांडुरंगाच्या काळामध्ये नामदेव होते. आणि आता आपल्याला सगळ्याला मार्ग दावून गेले हे आताचे जगद्गुरु तुकाराम. जे जे झालं जे जे अवतार झाले त्याच्याबरोबर तुकाराम महाराज राहिले. पण त्यांनी आपल्या कलियुगातल्या आत्ताच्या अवतारिक आपल्यासाठी आत्ताच्या माणसांसाठी अभंग लिहून ठेवला. अरे मी सगळ्या काळामध्ये बरोबर होतो, पण तुमचा 21व्या शतकातला काळ एवढा चांगला आणलाय त्यांच्या अभंगाने. त्यांनी त्यावेळेस अभंग लिहिला हो 350 वर्षापूर्वी. काय झाले रामराज्य काय उन्हे आमासी, धरणी धरी पिके गायी वळले. अरे खऱ्या अर्थाने त्या काळातलं सोडा, तुमच्या काळात आज रामराज्य झालं आणि अयोध्येमध्ये श्रीराम प्रभूचं मंदिर झालं. आणि त्याचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार झालोत. आणि खऱ्या अर्थाने राम राज्य झालं. तुम्ही इतके भाग्यवान आहेत की आता तुम्हाला एका मिनिटामध्ये आता पैसे मागायचे म्हणलं ना, मधल्याजवळ दिले तरी कधी कधी गॅरंटी नव्हती. पण मोबाईल इतका इमानदार आहे. 12 वाजून 10 मिनिटांनी पैसे पाठवले की लगेच सांगते 12 वाजून. ती मधलं बदललं तरी ती सांगते हो की काय टायमिंग. बँकेत सुद्धा जायचं नाही. ह्या चांगल्या गोष्टी आल्यात. अभ्यासक्रम त्याच्या आला, ज्ञानेश्वरी त्याच्यात आली, गीता आली, भागवत आला, हरिपाठ आला, रामायण बघू शकता, महाभारत बघू शकता, चांगल्या महाराजाचं कीर्तन ऐकू शकता. ही चांगली गोष्ट आहे. ही एका नाण्याची बाजू आहे. बातम्या कळत्या सगळं आहे. तो सगळ्या गोष्टीला आज विश्वात कीड लागलेली कीड. पण तुम्ही त्याच्यातलं चांगलं काय घेता हे तुमच्या मनावर आहे. वाईट काय घ्यायचं का नाही हे तुमच्याच मनावर आहे. सगळ्याला जरी कीड लागली पण चांगलं घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा. कधी कधी त्या मोबाईलने एवढा कुटाणा झालाय की घरातला माणसाचा तपास 15 दिवसांनी लागतोय हो. जितकं चांगलं आहे तितकं वाईट आहे. पण चांगलं घ्या, ती तंत्रज्ञान आहे. म्हणून ही युग चांगलं आहे. आणि ह्या युगामध्ये तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की इंटरनेट क्षेत्रामध्ये आज आपण आहेत. विषय कुठं होता, ह्यो आनंदाचा विषय होता, तसाच आनंद आज झाला. आणि म्हणून मग गवळणी काय म्हणू लागल्या, त्या काळात ही नव्हतं ना मोबाईल, ही मला सांगायचं होतं. पण त्या काळात आज तक चॅनल ह्यो नंतर निघाला बरं का. ह्यो चॅनल त्या काळात 1 नंबरला होता. हे पुढं बसलेला तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू. सकाळ चुली पुढं सगळ्याला माहित असं तुम्हाला कळायला लागते काय काय झालेलं. हे आज तक चॅनल आधी होता नंतर निघालाय. आणि मग एक सांगते एकीला काय झालंय, अहो म्हणले साऱ्या गावात भोपटा. आणि सगळ्याच गावांनी धाव घेऊ लागल्या कुणाकड, भगवंताला बघण्यासाठी. एक मोठ्या घरची होती, आसामी चांगली होती, मुलं चांगले हुद्द्यावर होते. तिने बुचकुली भरसवून आणलं बा महाराज. किती आता मोठी ती गाडी ती आल्या, सगळं गल्ली शेजारी पाजारी गोळ्या झाल्या. म्हणली मोठी गवळण आली. काय आलंय तर तिने गटक्यास बुचकुलीच काढली सोन्याची आणि भगवान श्रीकृष्णावरून वळली.
आणि हातामध्ये दिली ना, दुसरी आली. अगं काय केलं तू, काय केलं, काय केलं सांग मला. तू आत गेली काय बघितलं, तर ते काय म्हणली कावळण, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला. काय केलं का तो, म्हणली मी पाहिला पाहिला नंदाचा नंदन. दुसरी गरीब होती. अगं म्हणली तू काय दिलं, म्हणली काय नाही बुचकुली भर सोनं दे. अगं बाई मी तर लई गरीब आहे, मी झोपडपट्टीत राहते, खोरपायला जाते, माझ्याकडं तर पैसे नाही, 10 रुपयाची नोटी ती चोरगाळून गेली, मोठ्याच्या घरी चाले, काय करू गं, लाज वाटते. अगं म्हणली लाजू नको, गरिबी श्रीमंती हे चित्र बदलत असतं, तुझा भाव किती महत्वाचा आहे त्याला किंमत असते. हाताला धरलं आणि नेलं आणि तिने 10ची नोट दिली आणि डोळे भरून भगवंताला बघितलं. तिला अश्रू आले, मी किती भाग्यवान आहे की आता मी साक्षात भगवंताला भेटले. आणि मग त्यावेळेस ती बाहेर आली, बाहेरची काय म्हणली, काय केलं ग, म्हणली गेले मी भगवंताला भेटले, माझ्याकडे काय द्यायला नव्हतं, 10ची नोट होती, मी गरीब आहे ना, नाही देऊ शकत, पण मला लय आनंद झाला बरं का. मी कोण होते, माझी जात कुळ सगळे हरपून गेले. मग त्या ठिकाणी काय म्हणली, यात कुळ माझे, कुळ माझे, याती कुळ माझे, याती कुळ माझे, याती कुळ माझे, मग असा आनंद झाला तिला. म्हणले बाई मी झोपडपट्टीत राहत होते, मला कधी मोठ्याच्या घरी जाता येत नव्हतं, खुरपायला जाते, कांदा काटायला जाते, गरिबी फार मोठी, 10चीच नोट होती, ती बी चांगली नव्हती. पण माझी एक मैत्रीण म्हणली, अगं जा, धर्म काही नाही देवापाशी, देव काही मानित नाही. 18 पगड जातीला बरोबर घेऊन सगळे संत तयार केले. चोखोबा महाराज असन, गोरोबा महाराज असन, शेणा महाराज असन, हे सगळे संत जाती धर्मातले जरी असले
तसे तसे भगवंतानी सुदाम्या पेंद्या वाकड्या ही सगळ्या जाती धर्मातले बरोबर घेतले. जात पात तुम्ही आपण पाळली भगवंतापाशी नाही ग. मग म्हणली तुझी कुळण जात तुला कुणी विचारलं. म्हणले मी सगळे विसरून गेले हो, माझी कुळ जात सगळं विसरलं. भगवंताचं दर्शन झालं मी सगळं विसरून गेले. अगं बाबा म्हणली एवढा ना. तवर तर इथं नंदबाबा नंबर लावून नंदबाबाच्या जवळचे मित्र, अरे काय तुझा आम्ही मित्र 65 वर्षांनी मुलगा झालाय तरी तुला बघायला जाता येणार ना, आम्हाला येऊन द्याय ना. अरे म्हणला येड्या हो, माझाच नंबर लागा ना तर तुमचा कुठून लागन. मला तर लय आनंद झालाय, पण करता काय बाया माणसातून आपण कसं जायचं आतमध्ये. आणि मग म्हणले बाकीचे म्हणले अरे बाजूला बाजूला नंदबाबा आले त्यांना पाहून द्या तरी. बाळ 65 वर्षांत झालं. अरे 21व्या वर्षात तुम्हाला झालं तर साऱ्या गावात बॅनर 5वीला या 12वीला या पेड्यांचा पाऊस जणू फार म्हातारपणी पोरग झाल्यावनी. अरे तर खरोखर 65 वर्षाचे आहेत नंदबाबा. मग नंदबाबा गेले. एवढा आनंद झाला भगवंताला जवळ घेतल्याच्या नंतर महाराज अभंगाच्या चरणात म्हणू लागले, हे गोकुळीच्या सुखा वा 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 वा. गोकुळच निर्माण केलं तुम्ही. काय साधी माणसं आहेत का. गोकुळच निर्माण झालंय आज आपल्या गावामध्ये. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णा नंदा घरी आनंदल्या नर आणि नारी. मग त्या काळात कुणाला आनंद झाला, कुटुंबाला तर झाला, नरांना आनंद झाला, नारींना आनंद झाला. आणि काय त्या गोकुळामध्ये सुखाला पारवार राहिला नाही. आणि म्हणून
आता लय आनंद झाला. नंदाच्या घरी भगवान जन्माला आलेत. आता हे काम यंदला करू द्या. पण आता आम्ही काय करणार आहेत? आता गाव सगळं स्वच्छ करणार आणि सगळ्या रांगोळी काढणार. जशी लाइटिंग रस्त्यापर्यंत तुम्ही केली, कमान टाकली, संध्याकाळी पगाईसारखं वातावरण असेल. मी उजाडाचं जरी बघितलं तरी माझ्या लक्षात आलं ही चित्र रात्रीचं कसं असेल. आणि मग सगळ्यांनी ठरवलंय आता एकच काम करा. कोणचं? अभंगाचं 3ऱ्या चरणातलं सगळ्यांनी काय केलं? गुढी, तोरणे, रांगोळी, सडा, सगळं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी झालं. पण म्हणले आता त्या ठिकाणी कंसाला काय चैन आहे का? पुतना मावशीर लावली. भगवंतानी कमी वेळ असल्यामुळे तिचा कार्यक्रम केला. पाबळ भट लावला. कमी वेळ असल्यामुळे त्याचा बी लवकर आपण कार्यक्रम करून टाकला. एक केशे नावाचा दैत्य होता. दोघांचा कार्यक्रम झाला. त्याला म्हणलं कंसा मी त्या बालकाचा कार्यक्रम करतो. 2 गेले. पुतना मावशी गेली. पाबळ भट गेला. आता मी असा माघारी येणार नाही. त्याचा कार्यक्रम करून आलो म्हणजे आलोत. कंस म्हणला एवढाच बाधरे गाड्या कोणतरी आहेत इमानदार आपले बाजू धरायला. त्यांनी घेतलं घोड्याचं रूप आणि घोड्याचं रूप घेतलं आणि चौकात येऊन नाचायला लागला. तू माणसं गोळा झाले, गाव गोळा झालं, परिसर गोळा झाले. म्हणले काय घोडा नाचतोय? पण त्या घोड्याचं सगळं लक्ष की तो कृष्ण कुडून येतोय. तसंच ना. आता त्याला काय आई येऊन द्याय ना. आईची माया कठीण असती. नको गर्दीत जायला जाऊन पण देवाच्या डोक्यात ना येऊ माझी वाट बघतोय. मी गेल्याशिवाय याचा शेवट नाही. आईला थोडा विसर पडून दिला आणि भगवंत पळतच आले. आणि पळत आल्याच्या नंतर कडानी माणसं होते घोड्याजवळ जाऊन उभा राहिले. घोड्याला लय आनंद झाला. त्या केशाला इतका आनंद झाला. आता म्हणला कार्यक्रम करायला टप्प्यात आला. एका लाथात तर कार्यक्रम करतो. भगवंतानी तोंडापाशी उभं राहायचं ना. म्हणले तुझ्या डोक्यात जी ती मला आधीच कळलेलं आहे ना. मी कशाला मोकार उशीर करू. मागून गेल्या शेपटाला जाऊन असं भगवंतानेच चिपूड धरलं ना असं हिसकिवलं. आता घोड्याला राग आला. लोक म्हणले काय पोरग आहे एवढ्या गर्दीत आम्ही शेणे माणसं असताना याचं काय काम आहे का? त्याचं कामच तसे. आताचे सुद्धा बघा बारकाले कृष्ण तसेच करीत असतील. नको म्हणलं तरी तिथं येऊन उभा राहणार. आणि मग त्या ठिकाणी शेपटाला असा हसाडा मारला. तसंच घोड्यानी लात. पण ती लात हुकली आणि भगवंत पुढं पळायला लागले. भगवंताला माणसातून न्यायला पाहिजे लांब. पुढं पळायला लागले. घोडं मागं पळायला लागलं आणि जाऊन भगवंताचा हात धरला. भगवंतानेच हात दिला आणि जी हात तोंडात दिला अशी मूठ केली. इतकी मोठी. खालचं बाचाळ खाली आणि वरचं बाचाळ. ते केशी नावाचा दैत्य मारताना त्यांनी त्याचं खरं रूप प्रगट केलं. सगळ्यांनी बघितलं. अरे म्हणलं ह्यो तो दैत्य होता. आपल्याला कळलंच नाही. घोडा होऊन आला आणि त्याला मारल्याच्या नंतर नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि सगळ्यांनी जय घोष केला. आजपासून ह्या कृष्णाचं एक नाव मी ठेवतो आणि त्या नावाने तुम्ही हाक मारा, नामचिंतन करा. कोणचं? केशव.
ही भगवंताला त्यावेळेस नाव ठेवलं, केशव नाव ठेवलं. आता काय म्हणतात ना माणसं, माधवा केशवा, तर ती एक केशव नाव, एक केशी नावाचा दैत्य मारला. असे अनेक दैत्य त्या ठिकाणी मारले, अनेक खोड्या केल्या. तुम्ही रांगोळी काढली तर तिथं यायचं गाड्याने, काय करायचं, सेपरेट रांगोळी त्यांनी काढायची. वैताग आणून सोडला, आणि वैताग आणून सोडल्याच्या नंतर मग म्हणले, एक अशी गवळण आगाव होती बघा तिकडं, दुसऱ्या जावाच्या बाणाला ही म्हणती मला असं बोलायला पाहिजे तो वहिनी, नसती ना झिपरीला धरून खाली पाडून आणली, आपल्या नादी लागायला पाहिजे. असं असतं एखादा माणूस जो असला ना त्याचं दुसरा चला मला म्हणून बघायला पाहिजे, त्यांनी चौकातच त्याचा कार्यक्रम केला असता. अशी एक आगाव गवळण होती. म्हणले ह्यो काय खोड्या करतोय तिकडं, माझ्या घरी जर आला ना, दहीन दूध चोरायला याचा कार्यक्रमच करते मी, येऊन देऊ की तिला आगाव होती. आता भगवंताने म्हणले हिचं नाव लिहून घ्या रे सुदाम्या, पेंद्या वाकड्या, घर नंबर ती सगळं घ्या. संध्याकाळच्या पारी लावला कार्यक्रम त्यांचा. सगळे गेले मावळे, सुदाम्या पेंद्या वाकड्या सगळे गेले. आणि गेल्याच्या नंतर दही दूध सगळं खाल्लं. आणि खाल्ल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय निर्णय झाला की मीच मुद्दाम तिला नजर पडलं पाहिजे, बाकी तुम्ही गोपाल कृष्ण भगवान, बाकीच्याला खाऊन दिलं, बाकीच्याला लपळा, मुद्दाम तिच्या नजर पडन असं उभा राहिला. सापडला म्हणली, तूच बाकीचे पळून दे, पण तू मी ने टोळीचा अध्यक्ष, तोच ही टोळी तयार केली, मंडळच तयार केलं, ही येडे इतपारी गोळा केले, वाकडे तिकडे येड्या शेंबडे मेकडे, याचा मुकादम घेऊ झालाय. आता भगवंतानी सांगितलंच होतं बाबांनो, 18 पगड जातीचे एकत्र तुम्ही वाळून गेलात, तुमच्या अंगावर मांस नाही, आता मी तुम्हाला धष्टपुष्ट करतो. आपल्याला जर मागून कोण देत नाही ना, आपण हिसकून घेऊ, आणि ही लहानपणी केलेली चोरी आपल्या अंगी लागेल, म्हणले आपल्याला हे करावं लागेल. अध्यक्ष झाले भगवान श्रीकृष्ण, आणि हे टोळीला पोटभर खाऊ घातलं, टोळी फरार केली, आणि धरलं ना भगवंताच्या हाताला, आणि चल म्हणले तुझ्या त्या यशोदेकडे नेते म्हणली. तो साऱ्या गावाला फसवलंय, साऱ्या नगरीला फसवलंय, पण आता आम्ही तुला फसवून देणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालं महाराज, ती धरलंय हाताला, जवळ नेलं, आणि नेल्याच्या नंतर लाली नावाची मुलगी होती जवळ, भगवंताने हाका मारली, लाली इकडे, लाली जवळ आणली, आणि बघ यशोदे तुझा मुलगा बघ, हो का आणलाय, म्हणते ना सापडून दाखव. जवळ आला, आणि त्या लालीच्या हात तिच्या हातात दिला, आणि भगवंत पळपुळू जाऊन आईच्या कडव जाऊन बसली तिच्या बी आधी, आणि म्हणले धरलाय तुझा, हे तो खोडील, आणलाय हाताला धरून, गावाला फशीन, पण मला मी काही साधी नाही, भल्याची अक्कल घाली, ते कुणाला काय मी दाखवलंय का नाही, हा गाव मला ओळखीत आहे. अगं म्हणलं झालंय काय, म्हणले तुझा पोरग जाग्यावर चोरी करताना पकडलंय, आणि मग ती पोरग हो अगं म्हणले पोरग नाही पोरगी आहे, आणि तुझं म्हणले माझं कडावर आहे. आता ह्या लीला लय झाल्या, आणि लय लीला करायच्या आतमध्ये तुकाराम महाराज शेवटला काय म्हणले, तुका म्हणे चौंदे, आता महाराजांनी सांगितलंय, इतकं मनमोहक झाले की सगळ्यांना छंद लावून टाकला भगवान श्रीकृष्णानी. गवळणी तर नुसत्या कावऱ्या बावऱ्या व्हायच्या, नुसतं भगवंत दारातून चालला तरी,
आणि मग असे खोड्या झाल्या. आता म्हणले ह्याला इथं ठेवायच्या कामाचा राहिला नाही. गावात इथं ठेवला की सगळ्यांच्या खोड्या करतोय. ह्याला आता उद्यापासून कोणत्या शाळेत लावायचं? तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ रानात या. 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 शेवटी गायक आणि वादक हा कीर्तनकाराचा आत्मा आहे. एकटा काय करू शकतो? एकटा बुद्धिवान माणूस असन किती भारी प्रपंच करायचा ठरला, पण त्या माऊलीने ठरवलं ना, तुझं नाही ना दिवाळ उघडं केलं तर आपलं बी तो किती बुद्धिवान असून द्या. एकटाच नव्हे खेळ मनवून मेळ मिळविला. मनवून मेळ मिळविला. मनवून मेळ मिळविला. एकटाच नव्हे खेळ मनवून मेळ मिळविला. मनवून मेळ मिळविला. मनवून मेळ मिळविला. आणि म्हणून कोणचा खेळ एकट्याचा नसतो. दोन रथाचे चाक असल्याशिवाय रथ चालत नाही. आणि म्हणून ही शिवशक्ती एकत्र आल्याशिवाय प्रपंच होत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने रानामध्ये लावलं आणि रानात लावताना बासरी घेतली, कमळाच्या झाडावर बसले आणि बासरी जर वाजवली मनमोहक तर मनमोहन मुरली नंदाचा आलबेला. नंदाचा आलबेला. मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. नंदाचा आलबेला. आणि मग अशी मुरली वाजवायचा, मन मोहून टाकायचा. आणि एकदा बासरी वाजवली की गवळणी अशा धावत पळत जायच्या. एक आई म्हणली, अगं भांडे घासायचं राहिलंय, स्वयंपाक राहिला, तू एवढी धावत कुठं पळाली? हाताला धरलं, चाल माघारी. येडी झाली पार ही पोरगी. बासरी वाजवली की पळत राहती. कोण आहे असा तुझा त्यो? त्यावेळेस ती काय म्हणली, काली कमलवाला मेरा यार है. काली कमलवाला मेरा यार है. काळातल्या गवळणी नुसत्या येड्या झाल्या आणि भगवंताची बासरी वाजली की धावत पळत सगळं सोडून धावून जायच्या आणि चरणापाशी लीन होऊन तो आनंद घेत होत्या. अशी मोहनी टाकली सगळ्या प्रजेवर भगवंतानी. आता लय म्हणले, याच्या खोड्या झाल्या, रानात लावलं तरी माणसं गवळणी याच्या मागच पळायला लागले. म्हणले आता एक काम करा, ही सगळे मित्र मंडळी माझी सुदाम्या प्याद्या हे सगळे वाकडे
जवळजवळ 12:30 12:15 वाजत आल्यात. भूक लागली. ही सगळे खेळ इती दांडू सगळा संपवा, ही बासरी वाजन संपवा. मग काय करा? अरे म्हणले ज्याच्या त्याच्या आपल्या शिदुऱ्या आणल्यात का? आणल्या. कुणी आणल्या? मी भाकरी आणल्यात, भरीत आणलंय, दूध आणलंय, दही आणलंय, भात बी करून आणलाय, कुणी शिरा आणलाय, कोण म्हणले मी गुलाबजाम आणले, माझी आई लई सुगरणे आणि आमची परिस्थिती. अरे म्हणले तुम्ही सगळे आलात रे, पण म्हणले ते मधुमंगल कुठे? म्हणले मधुमंगल आला नाही. म्हणले का नाही आला? जरा चौकशी करा. तर मधुमंगलकडे एक गेला आणि म्हणलं तुला बोलवलंय कृष्णाने, चल. अरे म्हणला काय तुमच्याकडे सगळं आहे रे, पण माझ्या घरी 4 दिवस झाले चूल पेटली नाही, घरामध्ये पिठाची चिमूट नाही, आणि भगवंतानी सगळ्याला बोलवलंय आणि एकत्र जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय, पण माझी फार गरिबी आहे. आई दुसऱ्याची इथं कामाला जाती, काहीच नाही माझ्या घरामध्ये, मी कसा येऊ? आता तुम्ही सगळ्यांनी चांगले चांगले पदार्थ आणले, तुमचे डबे सुटले जाणार, आनंदाने तुम्ही सगळे बसणार, माझ्या घरी द्यायला काय नाही ना आणायला काय नाही. हा निरोप घेऊन गेला भगवंताकडे, सांगितलं देवा तो येत नाही, मधू येत नाही. म्हणले काय येत नाही? त्याच्याकडं काहीच नाही आणि म्हणून तो येत नाही. काही नाही म्हणून एक गाय होती आणि 2-3 दिवसाचं ताक होतं गाडग्यामध्ये. मधुनी ते गाडग्यात ताक घेतलं आणि चलत चलत निम्या रस्त्यापर्यंत आला आणि आल्याच्या नंतर एका झाडाला पाठ लावून बसला. म्हणला नको जायला. एक मन वाटायचं जावा आणि दुसरं मन वाटायचं मी गरीब आहे, माझी आबरू जाईन, माझी सगळेजण टिंगल करतेन. आणि मग भगवंतला हे सांगावा मिळाला आणि त्याच वेळेस भगवंत म्हणले मधू याच्यासाठी येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत धावत निघाले, मधू मी आलोय, मधू आलो. अरे कुठं आहेस तू? कुठं बसलास? मधू कुठे? साक्षात भगवंत मधूला शोधण्यासाठी आलेत. तर रस्त्यामध्ये मधू पाठ लावून बसलेला होता, कपडे मळकाट होते, ताकाचं गाडगं पाठीमागं धरलेलं होतं आणि त्यावेळेस विचार करीत होता माझी परिस्थिती जर चांगली असती तर मला ह्या मोठ्या माणसात जाता आलं असतं. अशीच परिस्थिती अनेक जणांची, मोठ्या लग्नामध्ये मी गेले असते, पण सगळ्यांच्या गळ्यात डाग आहे, चांगली साडी आहे, 4 चाकीत येणार, मी कोणच्या तरी टमटमला हात करून जाणार, माझी अवस्था अशी लोक बघणार, नको जायला मला. कधी कधी माझे कपडे मळाले, मी दारिद्र्यामध्ये आहे, मोठ्याचं लग्न आहे, कसा जाऊ मी? नको जायला. एखादी पार्टी असली आणि आपल्या वाट्यावर जर खर्च आला तर आपल्याला द्यायला नाही, नको जायला. आपल्या बापानी आई खुरपाय जाती म्हणून सप्त्यात वरगणी नाही दिली. लहान मुलं म्हणतात आपल्या दादानी वरगणी नाही दिली, पण गावात लय मस्त सुगंध वास येतोय, आम्हाला जायचं होतं आई. नका रे जाऊ, तुझ्या बापानी वरगणी नाही दिली. असे मुलं जर नजर पडले तर हाताला धरून जीव घाला बरं का. भगवंतानी अशा दीन दुबळ्याला, ज्याला कुणी नाही त्याला जवळ घेतलं. मधू कुठे? मधू करीत गेले आणि मधू जर बघितलं तर झाडाला पाठ लावून बसलेला होता आणि त्या मधूला हाताशी धरलं, जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर मधुमंगलनी ताकाचं गाडगं लपून ठेवलं आणि पगू काय आणलंय असा हात पुढं करीन म्हणून हात वळला आणि ते ताक सगळं अंगावर हातावर सांडलं. भगवंताने स्वतःच्या जिभेने ती सगळा हात चाटला मधूचा आणि मधूला मिठी मारली. मधूच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगवंता मी दुबळा आहे, गरीब आहे, तुम्ही माझ्यासाठी आलात. अरे म्हणले तुझा भाव बघितला, मला मोठ्याचं काही गरज नाही रे, लय पदार्थ नाही आवडत, पण ज्या श्रद्धेने माझ्यासाठी कोण काय आणतो ते माझ्यासाठी सगळ्यात मोठा असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो भाव बघितला भगवंताच्या जोडी. एकदा सगळ्यांनी वर हात करा. कॅमेरावाला सगळ्यांकडे बघा, लिंबा खालच्याकडे बघा बरं का, जवळच्या पेक्षा लांबच्या ध्यान राहून द्या आधी. हा विठोबार
प्रतिभाताई बबनराव पाचपुते जिल्हा परिषद सदस्य यांना आमच्या गावच्या वतीनं विनंती आहे, महाराजांना हार घालण्यासाठी समोर यायचे. वाघळे गावच्या कन्या सौ प्रतिभाताई बबनराव पाचपुते जिल्हा परिषद सदस्य, आपणास विनंती आहे, आपण समोर यायचे. चला करा. या पुढे. माई दिव्याताई नवले आपण हार घालण्यासाठी समोर यायचे. राजेश लांडे चेअरमन आपण हार घालण्यासाठी यायचे. त्यांचे पती ह्या राज्यामध्ये 10-12 वर्षे मंत्री म्हणून राहिले, प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून राहिले. या नवे तर 9 विधानसभा लढवल्या आणि त्यांची पत्नी म्हणून ह्या तुमच्या कन्यांनी पाठीमाग खंबीर साथ दिली. आणि खरं तर वहिनीची फार मोठी ताकद आहे, पण क्रेडिट कायम पुरुषालाच मिळतं बरं का. पण वहिनीचा दौरा, वहिनीने जोडलेले माणसं, भगिनी, महिलांच्या काढलेल्या सहली, देवतीर्थ घडविले, वाऱ्या केल्या. आणि म्हणून एका मोठ्या माणसाची पत्नी म्हणून तर आजपर्यंत मंत्र्याची पत्नी म्हणून काम केलं. परंतु जी आई मला उमेदवारी नको, माझ्या मुलाला द्या, विक्रमदादा पाचपुतेला विक्रमी मताने तालुक्याने, श्रीगोंदा तालुक्याने निवडून दिले. एका मंत्र्याची पत्नी म्हणून आजपर्यंत काम केलं आणि एका आमदाराची आई म्हणून आज ही जबाबदारी वहिनीवर आली. त्याच आपल्या वहिनीच्या हक्काच्या हस्ताने आणि तुम्ही सगळ्या भाविक भक्तांनी एवढा मोठा माझा सन्मान केला. ही खरं तर असं पुढं नाही, बळच एखाद्या झेंडूचा फुलाचा काही हिसाब त्यात हार घाली. खर्चालाही मोठा असतो, पण हाराकडे इतकी कंजूशी असते, काय मला केव येते. तुमचं सगळ्याच आठवण मला आयुष्यभर राहील ह्या वाघाड्या गावची आणि तुमची सगळ्याची. असा देखणा कार्यक्रम तुम्ही केला, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सगळे गोपाळ एकत्र आले आणि त्या यमुनेच्या काठी झालेला काला तोच काला आज आपल्या ह्या पवित्र हनुमंत महाराजाच्या भूमीमध्ये होत आहे. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला काला एकत्र केला आणि एका जय घोष केला. बोला गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणी हाती ठोकार तुम्ही वारे दोही घडी मुख पसरली घडला दाश्रमणी अवघाजनी प्रकाश वाटू एकामेका वैष्णवनिका वाकुनिया ब्रह्मादिका उत्तम रूपादा तुका म्हणी वाळवंत तुका म्हणी भूमंडळी आणि बळी काला वाटू एकामेका वैष्णवनिका